हॅलो सखीमध्ये तुमचे खूप स्वागत। तर आज आपण बघणार आहोत मेथीची भाजी मूग डाळ घालून कशी बनवतात आणि त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी, एकदम भन्नाट कॉम्बिनेशन आणि ते खायला खूप चविष्ट आणि अगदी आपल्या मराठी पारंपरिक पद्धतीने ही भाजी आज आपण शिकणार आहोत। तर त्याकरता मी एका कढईमध्ये तेल घालून घेतलेले 1 ते 1.5 चम्मच आपण याच्यामध्ये छान तेल घालून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये 3 ते 4 मिरच्या या मी बारीक चिरून घेतलेल्या आहे, त्याही छान तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे। 2 ते 3 मिनिटे छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये 2 मोठे असे कांदे चिरून घ्यायचे आहे, तेही छान याच्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचे आहे या पद्धतीने। आणि कांदा शिजण्याकरता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेले आहे, जेणेकरून आपले ही कांदा छान शिजला जाईल। तर बघा मीठ घातल्यानंतर आपण हा कांदा अजून 2 ते 3 मिनिटे छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर मी बघा मेथी फोडून मी स्वच्छ करून घेतलेली आहे। 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुतल्यानंतर मी कांद्यामध्ये परतवण्यासाठी टाकत आहे। ते बघा छान अशी टाकून घ्यायची आहे भाजी। आणि त्यानंतर आपण 2 ते 3 चम्मच ही मुगाची डाळ घेतलेली आहे, तीही स्वच्छ 2 ते 3 पाण्यात धुतल्यानंतर मी या भाजीमध्ये घालून घेते आणि आपण याला छान असं परतून घ्यायचं आहे तर या पद्धतीने। आणि अगदी थोड्याच्या त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून आपण ही भाजी 4 ते 5 मिनिटात छान अशी शिजवून घ्यायची आहे। आणि आपली डाळ शिजली की भाजी आपली रेडी होऊन जाते। तर या पद्धतीने बघा आपल्या भाजीला 2 ते 3 मिनिटे झालेली आहे, भाजी आपली छान शिजली गेलेली आहे। ते बघा या पद्धतीने भाजी तयार झालेली आहे। हे बघा आपली डाळ ही शिजलेली आहे आणि छान छान गरम गरम अशा भाकरी बरोबर ही मेथीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून सांगा आणि कशी झाली म्हणून नक्की कमेंट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। हात काढ।